तुम्ही बराच वेळेस हा टर्म ऐकला असेल AI. आजच्या काळामध्ये AI खूप वेगळा हाईप बनलेला आहे. आजच्या काळामध्ये AI येणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये AI शिवाय तुम्हाला जॉब भेटणार नाही. हे सगळे टर्म्स तुम्ही ऐकले असतील, राईट? बट सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय माहिती? AI शिकण्यासाठी तुम्हाला खूप जास्त खर्च करायची गरज नाही आहे. AI शिकण्यासाठी तुम्हाला कोणताही कोर्स, क्लास काही लावायची गरज नाही. फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही घरी बसल्या बसल्या AI आरामशीर शिकू शकता सिम्पलेस्ट पॉसिबल फॉर्ममध्ये. पण ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुम्हाला कळालं पाहिजे की कुठनं स्टार्ट करायचं आहे, काय स्टार्ट करायचं आहे. बरीच लोक बऱ्याच गोष्टी बोलतील. ChatGPT बेस्ट आहे, आत्ता नवीन आलेलं क्लॉड बेस्ट आहे, अरे जेमिनायवर तर अशा गोष्टी बनतात आहे, नॅनो बनानावरती हे बनतं आहे. तुम्ही नाव ऐकून कुठं ना कुठं घाबरताल, बट ट्रस्ट मी, हे एवढं अवघड बिलकुल पण नाही आहे. आपण ह्याला इतका सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला या पेजवरती शिकवणार आहे की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही 5वीचा 10वीमध्ये अभ्यास करताय. लिटरली मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो ह्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज पडणार नाही. अजून एक गोष्ट, ह्या व्हिडिओमध्ये ह्या पेजवरती आपण ॲक्च्युअलमध्ये त्या पॉईंटपासून चालू करणार आहे की AI म्हणजे काय. विदाऊट वेस्टिंग एनी मोर टाईम चालू करूयात आपला हा वाला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण सिम्पल फॉर्ममध्ये AI काय आहे हे शिकूयात. अजून एक गोष्ट मी तुम्हाला एक्स्ट्रीम गॅरंटीसोबत देऊ शकतो. नेक्स्ट 1 महिन्यामध्ये ना तुम्हाला AIला एकदम इझिली ऑपरेट करता येईल. इमेजेस बनवता येतील, तुम्हाला तुमचे स्वतःचे व्हिडिओज बनवता येतील, तुम्हाला गोष्टी व्हायरल कशा असतात त्या जाणून घेता येतील. ॲक्च्युअल व्हायरल गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या स्वतःसाठी बनवता येतील. तुमच्या बिझनेसमध्ये AI इम्प्लिमेंटेशन तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्हाला बिलकुल पण घाबरायची गरज नाही आहे. ट्रस्ट मी, खूप लोकांनी ह्याची खूप हवा केलेली आहे की AI आहे पण ते खूप अवघड दिसतं. बट जर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॉम्प्ट देता आला ना, दॅट इज मोर दॅन इनफ. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही काय करता. अँड फ्रँकली स्पीकिंग, मी तुम्हाला प्रॉम्प्टिंग पण नाही शिकवणार आहे. मी तुम्हाला लिटरली कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग शिकवणार आहे. कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग काय असतं काय नाही आत्ता सध्याला घाबरू नका. इंजिनिअरिंग म्हणलं की सगळेजण घाबरतील की बाबा आता आम्हाला खूप अभ्यास करायला लागेल, इंजिनिअरिंगमध्ये घुसायला लागेल. डोंट वरी अबाउट इट. ह्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट येणारा जो 1 महिना आहे त्याच्यामध्ये आय विल मेक यू अ मास्टर, ज्याच्यामध्ये तुम्हाला AIचा कोणताही प्रश्न भीती देणार नाही आहे मनामध्ये. आणि मी हे रँडमली नाही बोलत आहे. मी ऑलरेडी 2 पेजेस चालवतो आहे. 2 पेजेसवरती मी ऑलरेडी लोकांना त्या लेवलचा कॉन्फिडन्स दिलेला आहे जिथं लोक म्हणू शकतात की आता आम्ही AIला घाबरत नाही. इथं पण तुमच्यासोबत सेम होईल. सगळ्यात मोठा प्रश्न जो लोकांचा आहे ना तो म्हणजे AI म्हणजे काय. मी तुम्हाला एकदम सिम्पल भाषेत समजवतो, ठीक आहे. एक आहे गुगल, ज्याच्यावरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. दुसरं आहे AI, ज्याच्यावरती तुम्ही काही प्रश्न विचारा, तुम्हाला परत त्याची इन्फॉर्मेशन भेटेल. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल जर मला गुगलवर ऑलरेडी इन्फॉर्मेशन भेटते आहे तर मग मी AIला का विचारू. सगळ्यात महत्त्वाचं बघा, गुगलवरती जी इन्फॉर्मेशन आहे ना ती आपल्यासारख्या लोकांनी ऑलरेडी टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही एखादा ब्लॉग लिहिला, तुम्ही एखादा पोस्ट लिहिला आहे, तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याबद्दल लिंक्डइनवरती लिहिलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगलवर येतील. आता AIकडं जो डेटा आहे ना तो सगळा गुगलचा डेटा तर आहेच, पण त्याच्याकडं बऱ्याचशा पुस्तकांमधला डेटा आहे, बऱ्याचशा फाईल्समधला डेटा आहे, बऱ्याचशा डॉक्युमेंट्समधला डेटा आहे, न्यूजमधला डेटा आहे, सगळीकडचा डेटा एकत्र करून आहे, ठीक आहे. आता AIमध्ये काय असतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रश्न गुगलला विचारला, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ करायची, कस्टमर कुठनं आणायचा, हा प्रश्न जर तुम्ही तुमच्या गुगलला विचारला आणि AIला विचारला तर उत्तरं कशी येणार आहेत. जर तुम्ही गुगलला विचारता की माझा फर्निचरचा बिझनेस आहे, मला कस्टमर्स पाहिजे आहेत, मी कस्टमर्स कुठनं आणू शकतो, माझा बिझनेस पुण्याला सेट आहे. आता याच्यामध्ये काय होईल, गुगल काय करते, गुगल तुम्हाला ते उत्तर देते जे ऑलरेडी लोकांनी गुगलला सांगितलेलं आहे, ठीक आहे. आणि जे गोष्ट तुम्ही टाईप करताय, ज्या गोष्टी तुम्हाला भेटतात आहे त्याला म्हणतात SEO, ठीक आहे. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आपण जास्त टेक्निकल नाही जाणार, पण एकदम सिम्पल आहे. गुगल तुमचे वर्ड्स बघतं आणि वर्ड्सला मॅच करतं की कुणी काय काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणि ते तुम्हाला डेटा देतं. बट AI काय करू शकतं, AI जो आहे ना तो तुम्हाला डेटा त्याच्या मनाने बनवून देऊ शकतो. जसं तुम्ही AIला जर विचारलं की माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ कशी करायची आहे, तर AI तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणाचं उत्तर एकत्र देऊ शकतो, ठीक आहे. बट एक छोटासा कॅच आहे इथं. कॅच काय आहे, AIचं आलेलं उत्तर नेहमी बरोबर आहे असं नाही आहे, पण तुम्हाला बरोबर वाटू शकतं. रिझन सांगतो का.
AI इतक्या कॉन्फिडेंटली खोटं बोलू शकतो तुमच्यासोबत की तुम्हाला कळणार पण नाही की बाबा हा खोटं बोलतो आहे. तुम्हाला वाटेल अरे हा जो बोलतो आहे एकदम परफेक्ट बोलतो आहे. आता मी तुम्हाला सांगतो ह्याला म्हणतात हॅल्युसिनेशन. म्हणजे AI तुम्हाला चुकीचं उत्तर देतो, पण इतक्या कॉन्फिडेंटली चुकीचं उत्तर देतो की तुम्ही त्याच्यात गेसच नाही मारू शकत की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणून AI वापरताना आपण त्याला जे प्रश्न विचारतो आहे आणि आपल्याला जे उत्तर येतं आहे ना ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तर सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे तुमचं काम करून देऊ शकतं, जे तुम्हाला उत्तर देऊ शकतं, जे तुम्हाला फोटोज व्हिडिओज बनवून देऊ शकतं, जे तुमच्यासाठी गोष्टी करू शकतं. AIमध्ये 2-3 वेगळे पार्ट आहेत. जे तुम्ही ChatGPT वापरता त्याच्यामध्ये काय करतं ते तुम्हाला उत्तर देऊ शकतं, फक्त ते तुम्हाला फोटोज बनवून देऊ शकतं. व्हिडिओ आत्ता सध्याला बनवून देऊ शकत नाही. दुसरे मॉडेल्स असतात ChatGPTमधले, सोरा वगैरे असे मॉडेल्स असतात वेगळे, तर ते तुम्हाला व्हिडिओज वगैरे बनवून देऊ शकतात. पण आत्तासाठी जे चॅट विंडो तुम्हाला दिसतो त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, एकदम सिम्पल. आणि दुसरा जो टाईपचा AI असतो दॅट इज AI एजंट. म्हणजे काय, तो तुमचं काम करून देतो. म्हणजे एक रिअल इस्टेट एजंट काय करतो, तुमच्यासाठी ॲक्च्युली फ्लॅट वगैरे शोधतो. तुम्ही त्याला एक लिस्टिंग देता की बाबा तुम्ही त्याला एक प्रश्न विचारता, मला इथं फ्लॅट पाहिजे आहेत. तो काय करतो, तो तुमच्यासाठी ॲक्च्युली पळपळ करतो आणि फ्लॅट पाहून येतो. तुमच्या हातात आणून 3-4 वेगवेगळे फ्लॅट्स तुम्हाला दाखवतो, राईट. त्याच पद्धतीने AI एजंट काय करतो, तुमच्यासाठी काम करून देतो. AI एजंटवरती आपण नंतर येऊयात. आत्ता सध्याला आपला प्रश्न फक्त आहे की AI काय करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं सिम्पल आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे तुम्हाला बेस्ट पॉसिबल उत्तरं देऊ शकतं. आता तुम्हाला समजलं AI म्हणजे काय, बरोबर. ठीक आहे, ह्याला आपण अजून कॉम्प्लिकेट नाही करणार. आपण ह्याच्या हिस्ट्री वगैरेमध्ये जायची आत्ता फ्रँकली स्पीकिंग गरज नाही आहे. ठीक आहे, हिस्ट्री होती. आजच्या काळात तुम्हाला त्या गोष्टी लागणार नाही आहेत. AI पूर्णपैकी चेंज झालेलं आहे. नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली आपल्यासाठी AI कोणत्या पद्धतीने कामाला येऊ शकतं ते शिकूयात. थँक्यू सो मच गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला असं वाटतं की तुमचा कोणता भाऊ आहे, तुमचा कोणता मित्र आहे ज्याला ह्या व्हिडिओची गरज पडू शकते आणि त्याला स्वतःला अपस्किल करायचं आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. जर तुम्ही बेल आयकन जो आहे तो जर दाबला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळे अपडेट्स येतील नवीन व्हिडिओजचे. थँक्यू सो मच गाईज. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.